हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इति नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या आपल्या शिवगड परिवाराच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला सुरुवात करतोय आपण। कालच्या चिंतनामध्ये आपण 5 नंबरचा श्लोक 7व्या अध्यायातला घेतला होता आणि त्याच्यावरची 19 नंबरच्या ओवीचं चिंतन आपण पाहिलेलं होतं। अपरेयमितमस्त्वान्या अपरेयमितस्त्वान्याम प्रकृती विद्धी मे पराम जीवभूता महाभावो ये इदम धार्यते जगत। म्हणजे हिच्यापेक्षा जी भिन्न जी जीवरूपी प्रकृती आहे ती पराप्रकृती आहे आणि ज्या पराप्रकृतीनं सगळं जग जे आहे सारं जग धारण केलेलं आहे आणि त्याचं नावच पराप्रकृती या जीवसृष्टीचं दिलेलं आहे। आपण सुरुवात केली होती, या आठाची जी साम्यावस्था ते माझी परमप्रकृती पार्था ते नाम व्यवस्था जीवायशी। या आठाची जी साम्यावस्था होते म्हणजे 8 या पंचमहाभूतानी बुद्धी मन आणि अहंकार याच्यापासून, तर त्यामधली जी जेव्हा साम्यावस्था होती त्या साम्यावस्थेच्या स्थितीला जी प्रकृती असते तिला परम अशी श्रेष्ठ दर्जाची प्रकृती मानलेली आहे। अपरा प्रकृतीचं निकृष्टपण आपण मागच्या याच्यामध्ये बघितलेलं आहे। कारण अपरेचं पालन जे आहे धारण करणं जे आहे, अपरेला आणि परेला सुद्धा ही जीवसृष्टी धारण करत असते आणि त्याचाच विचार या 19 नंबरच्या ओळीमध्ये माऊलीने मांडलेला होता। त्यामुळे पराप्रकृती जी आहे ती श्रेष्ठ दर्जाची आहे असं वर्णन या ओळीमधून माऊली करतात। त्यामुळे जीवाला प्रकृती का म्हटलं तर त्याचा आपण विचार केलेला आहे की एकमेकात मिसळून एकरूप झाल्याशिवाय देह हा किंवा भोक्तृत्वाला प्राप्त होत नाही, देहालाही प्राप्त होत नाही आणि भोक्तृत्वालाही प्राप्त होत नाही आणि त्याला साम्यावस्था म्हटलेलं आहे। म्हणून जीव परासूनी अपराशी तादात्म्य पावतो म्हणून तो सुद्धा एक प्रकृतीचा भाग आहे असा विचार आपण मागच्या चिंतनामध्ये केला होता। आज आपण 20 नंबरची ओवी बघतोय। जे जडा ते जीववी चेतने ते चेतवी मना करवी मानवी शोकमोह। कर्तृत्वाची गोष्ट जेव्हा येते ती जीवाकडे येत असते। म्हणून बरेच वेळा मी नाम घेतो, मी ध्यान करतो, त्यावेळी मी जो आहे जो बोलणारा तो जीव असतो। त्यामुळं सगळा कर्ता आणि भोगता हा जीव आहे, जो करतो म्हणतो तो जीव आहे। म्हणून इथं म्हणलेलं आहे जे जडा ते जीववी, ही जीवरूपी प्रकृती आहे। हे देही इंद्रिय प्राणादी जड पदार्थांना त्यांच्या ठिकाणी अहम असा अभिमान धारण करते, मी असं म्हणायला लावते आणि त्याचं पोषण करते, त्याचं रक्षण करते, त्याला जगवते आणि देहामध्ये अगदी पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत नखशिखांत ती व्यापून असलेली जी संवेदना, ती चेतना जी आतली आहे त्या चेतनेला जागृत ठेवण्याचं काम ही जीवरूपी पराप्रकृती करत असते। आणि त्यामुळंच मनाला शोक किंवा मोह ही निर्माण करण्याचं किंवा मनाकडून शोक मोह मानण्याचं काम ही जीव प्रकृती करत असते। सुखदुःखाचा अनुभव जो मनाकडून येत असतो त्याचं कर्तृत्व कुणाकडे आहे तर त्या जीवभूत असलेल्या किंवा जीवरूप असलेल्या पराप्रकृतीकडे आहे। म्हणून इथं माऊली बोलतात जे जडा ते जीववी, जडाला जीवन देतं, चेतने ते चेतवी, आत असणारी चेतना जी आहे ना त्याला चेतवतं म्हणजे मी असं म्हणायला लावतं आणि मना करवी सुख दुःख भोगायला लावते। म्हणून पराप्रकृती
जेव्हा देहात प्रवेश करून चेतन करते, जीवाला मनाच्या द्वारे सुखदुःखाचा, शोक मोहाचा अनुभव आणून देते. त्यामुळे जीवरूपी पराप्रकृती ही अपरेला धारण करतं असं वर्णन आपण मागच्या वेळापासून बघायला लागलोय. कारण सगळ्या जीवभूतांचा आधार ती आहे. ज्यावेळी त्यातला मीपणा निघून जातो ना, तर ही जीव जो आहे तो जीव नष्टच होऊन जातो. त्यामुळं व्यष्टी प्रकृती शरीर आणि समष्टी सृष्टीशी ते अभिन्न झालेलं असतं. प्रकृती जी असते व्यष्टी प्रकृती शरीर आणि समष्टी सृष्टीशी अभिन्न असतं. म्हणून स्वतंत्र त्याला काही सत्ता नसते. इतर ज्या सगळी अपरा प्रकृतीचं जे कार्य आहे त्याला ती धारण करते. त्यामुळे अपरा प्रकृतीचं चलनवलन करण्याचं काम ही पराप्रकृती करत असते. म्हणून शब्द वापरलाय जडा ते जीवी. जड कुठले आहे? अपरा प्रकृती. आणि चेतन प्रकृती कोणती आहे? जीव प्रकृती आहे. त्यामुळे यंत्र विचार केला, आपण साधारण विचार केला उदाहरण म्हणून, यंत्र काही करू शकत नाही. तर त्याला चालवणारा जो यंत्री आहे तो असावा लागतो, त्याचा ड्रायव्हर असावा लागतो. त्यामुळे गाडी आपोआप चालत नाही, तर ती चालवण्याचं जे कौशल्य दाखवणारा कोणतरी, हा मी ज्याला आपण जीवरूपी प्रकृती म्हणतो, पराप्रकृती म्हणतो, ते हे जड असणारी अपरा प्रकृती धारण करते म्हणजे चालवते. अपरा प्रकृती ह्या पराप्रकृतीच्या आधारानेच चलनवलन होतं, त्याचं चलित होते. जसं सर्पाचा आधार रज्जू आहे. वास्तविक जर सर्पाला आधार कोणता आहे? रज्जू. रज्जू नसेल तर सर्प दिसणारच नाही. तसा या अपरा प्रकृतीला आधार जो आहे तो पराप्रकृतीचा आहे. किंवा मृगजलाला आधार जो आहे ते मरुभूमी आहे. मरुभूमी म्हणजे एक उखर अशी भूमी आहे. त्या भूमीवर भूमी आहे म्हणूनच मृगजलाचा भास होतो. म्हणजे त्याचा आधार जसं मरुभूमी, सर्पाचा आधार जसं रज्जू, तसे अपराला पराप्रकृती आधार देते. त्यामुळे जसं समुद्राच्या लाटा आपण बघतो, समुद्राच्या तरंगाला किंवा लाटांना अस्तित्व आहे की समुद्रामुळे आहे. त्या लाटांना अस्तित्व आहे समुद्रामुळं. समुद्र नसता तर लाटा कशा निर्माण झाल्या असत्या? म्हणून उदाहरणार्थ दुसरं, पडद्यावर आपण चित्र पाहत असतो स्क्रीनवरती, त्या पडद्यामुळं, तो पडदा असतो म्हणून चित्राला अस्तित्व आहे, नंतर चित्र दिसलंच नसतं. चित्र दिसायला कारण तो पडदा आहे. त्यामुळे पुरुषामुळे प्रकृती हालचाल करते. म्हणून विचार केला तर लक्षात येतं, या बदलणारी जी अपरा प्रकृती आहेत, अपरा प्रकृतीतले पदार्थ आहेत, या पदार्थाला बदलणाऱ्या पदार्थाच्या मागे न बदलणारे एक तत्व आहे, ती आहे जीवरूप प्रकृती. त्या पराप्रकृती म्हणलेला आहे. या पराप्रकृतीशिवाय हा बदल संभवत नाही. म्हणून सगळ्याचा आधार जो आहे तो मानलेला आहे की तो पराप्रकृती आहे. त्यामुळे परा हे अपरा प्रकृतीचं पोषण करते, धारण करते, रक्षण करते आणि त्यातली अहंता घेऊन कार्य करत असतं. अहंकाराशिवाय कार्य घडत नाही. अहंकाराशिवाय मोह आणि शोक, सुख आणि दुःख अनुभवाला येत नाही. आणि इथं तरी म्हणलंय, मनाकरवी काय करीवी? मानवी शोक मोह. मनाला मानायला लावतं असा शोक आहे मान, मोह आहे मान. ह्या मानलेल्या गोष्टी आहे, सुख आहे, दुःख आहे. त्यामुळे या चेतनेला अगदी खालीवरपासून नकशिकांत जागृत ठेवण्याचं काम पराप्रकृती करत असते. म्हणून मनाकडून सुखदुःखाचा अनुभव आणि वृत्तीद्वारे व्यवहार करण्याचं काम ही पराप्रकृती करत असते. वापर कशाचा होतो? जीवसृष्टी कशाचा वापर करते? वृत्तीचा वापर करते. मन ही एक वृत्ती आहे, बुद्धी ही एक वृत्ती आहे, अहंकार ही वृत्ती आहे. ह्या वृत्तीद्वारे ही पराप्रकृती अपराप्रकृतीला आधार देत असतं. पालन पोषण रक्षण त्याचं संवर्धन करण्याचं काम ही पराप्रकृती करत असते. त्यामुळं जीवदशा ज्याला आपण म्हणतो, जीवदशा संपल्याशिवाय सुख दुःख किंवा शोक मोहाच्या पलीकडे जाता येत नाही. त्याचं कारण ते आहे, मी मध्ये अडकलेलो आहे. आणि हा जो मी आहे तो जीव आहे. म्हणून मीतून आपण बाहेर पडायचं आहे. लक्षात घेणं फार गरजेचं आहे की मी जो आहे त्या मी पासून मला मुक्त व्हायचं आहे. असं जेव्हा होईल तेव्हाच आपल्याला त्या पराप्रकृतीचा आणि जीवाचा अंदाज येईल. विचार केला तर जीव हे प्रतिबिंब आहे. सगळ्या शास्त्रामध्ये अगदी ठळक सिद्धांत कोणता असेल तर जीव हे प्रतिबिंब आहे.
आणि ते राहतं कुणाच्या उपाधीनं? अंतःकरणाची उपाधी घेऊन राहतं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरणाचे 4 घटक आहेत ना, त्या 4 घटकांचा आधार घेतं आणि ते अस्तित्वात आहे जीव. जेव्हा अंतःकरणच विलीन होतं साधनेनं, किंवा जेव्हा या समस्त अपरा प्रकृतीला आपण जेव्हा काय देतो की असत्यत्व, मिथ्यात्व देतो, तेव्हाच खऱ्या अर्थानं हे अंतःकरण संपून जातं. आणि अंतःकरण संपलं की जीव नावाचं प्रतिबिंबही शिल्लक राहत नाही. त्यामुळं विचार केलेला आहे, सूर्यरूप जर परमात्मा जर मानला तर जीव हे त्याचं किरण आहे. म्हणजे किरण म्हणजे सूर्य नव्हे, हे लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. कारण त्याला चिदाभास म्हटलेला आहे. हा चिदाभास आहे, ही चिद नव्हे, चिदचा आभास आहे. जीव हा चिदचा आभास आहे. त्यामुळं सूर्यरूपी परमात्म्याचा आभास या अंतःकरणामध्ये पडतो आणि अंतःकरणामध्ये ज्यावेळी प्रतिबिंब पडतं त्याला जीव म्हटलेला आहे. जीव हे काही स्वतंत्र घटक नाही की ते काहीतरी कार्य करतं. जीव ही सृष्टी अशी वेगळी कार्य करत नाही. माऊलींचा एक फार तुकडा सुंदर आहे हरिपाठामध्ये, सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. जी सहस्त्ररश्मी म्हणजे किरण, ही सगळी किरणं जी आहेत ही सूर्याची आहेत. म्हणजे सूर्याचं प्रतिबिंब तिथं पडलेलं आहे. ते प्रतिबिंब आहे, बिंब नाही. त्यामुळं प्रतिबिंबाला स्वतंत्र अस्तित्व नसतं. मीमुळेच त्याला अस्तित्व आहे. जीवामुळेच ही जीवसृष्टी लक्षात येते. म्हणून जीव म्हणजे मी. म्हणून अंतःकरणाशी एकरूप झालं की सुखदुःखाचा अनुभव येतो. जीव जेव्हा अंतःकरणाशी एकरूप होतो तेव्हा सुखदुःखाचा अनुभव येतो. आणि जीव जेव्हा अंतःकरणाशी एकरूप होत नाही त्यावेळी त्याला ब्रह्माशीच एकरूप व्हावं लागतं. म्हणजे त्याला ब्रह्मत्व प्राप्त होतं. अंतःकरण जेव्हा निराश होईल अंतःकरणाचा त्यावेळी तो जीव ब्रह्मरूपाशी एकरूप होतो. म्हणजे जेव्हा पाणी आटतं त्यावेळी पाण्यात पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब आहे, त्यावेळी पाणी हटल्यानंतर ते आहे त्या सूर्याशी एकरूप होतं. किरणं कुठं जातात? सूर्य जेव्हा अस्ताला जातो तेव्हा किरणं कुठं जातात? तर त्या सूर्याशी जिथून आली होती त्याच्याशी एकरूप होतात. अन्य कुठं जातील सांगा बघू. तसं जीवाच्या ह्या प्रतिबिंबामध्ये जे जे प्रतिबिंबित झालेलं हे बिंब आहे ते नंतर जेव्हा जीवपणा निघून जातो किंवा अंतःकरण संपतं, विलीन होतं, त्यावेळी ते आहे त्या बिंबामध्ये जात असतं. म्हणून अंतःकरणाशी एकरूप झालं की सुखदुःखाचा अनुभव त्या जीवाला येत असतो. मन सुख दुःख देत असतं. अहंकारामुळे शोकमोह होत असतात. या सगळ्याचा विचार इथं माऊली सांगतात. त्यामुळे उपाधी नसेल तर जीव राहत नाही बरं काय. म्हणून अंतःकरण नावाची उपाधी घेऊन जीव अस्तित्व दाखवत असतो. म्हणून मन नाहीसं झालं की सुखदुःख संपतात. तुका म्हणे मन मुरे. काही एकदा मन मुरलं ना तर इथं उरला कोण उरतो? उरे तो भगवंतच फक्त उरतो, अन्य काय उरत नाही. सगळी सृष्टी जी कल्पना केलेली आहे ही अंतःकरणानं कल्पना केलेली आहे. अन्य सृष्टीला अस्तित्वच नाही. सृष्टीला अस्तित्व देण्याचं काम ही जीवसृष्टी करत असते. त्यामुळे जीव आहे तोपर्यंत कल्पना आहे, कल्पना आहे तोपर्यंत संसार आहे. अपरा प्रकृतीला, या सगळ्याला अस्तित्व देण्याचं काम पराप्रकृती करते. जडाते म्हणून म्हणलेलं आहे, जडाते जीववी चेतने ते चेतवी मनाकरवी मानवी शोकमोह. असा शोकमोह निर्माण करण्याचं काम ही पराप्रकृती करत असते. आणि पराप्रकृती शब्दाचा अर्थ आहे जीवसृष्टी करत असते. त्यामुळे विचार केला तर लक्षात येतं, ज्यावेळी अंतःकरणातलं बिंब प्रतिबिंब आहे अंतःकरण संपल्यानंतर निघून जातं त्यावेळी सुखदुःखाचे अनुभव येऊ शकत नाही. कारण सुखदुःखाला कारण मन आहे, अंतःकरण आहे. माऊलींची एक ओवी आपण मागच्या अध्यायामध्ये बहुतेक बघितलेली आहे, 5व्या अध्यायामध्ये बघितलेली आहे. जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे तैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. तैसे मन हे मुदल जाये अहम भावाधिक के आहे. अहम भावाधिक सुद्धा जे सगळे भाव जे राहतात ते मनामुळे राहतात. जिथं हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे. हा मनाचा पट जेव्हा फाटेल त्यावेळी जीवसृष्टीचा लय होतो. जीवसृष्टी संपली की इतर अपरा प्रकृतीला सुद्धा आधार राहत नाही.
त्याच्याबद्दल असणारं आकर्षण शिल्लक राहत नाही. ती मुक्तीची अवस्था साधक भोगत असतो. हे सांगायचा मुद्दा त्यामध्ये आहे. म्हणून माऊली म्हणतात, जे जडा ते जीववी, चेतने ते चेतवी, मना करवी मानवी शोक मोहो, पै बुद्धीच्या अंगी जाणणे, ते जिये जवळकीचे करणे, जिया अहंकाराचे विंदाने जगची धरिजे. पुढच्या आता 21 नंबरची ओवी काय सांगते बघा. तोच विषय पुढे सांगितलेला आहे. पै बुद्धीच्या अंगी जाणणे म्हणजे बुद्धीच्या अंगामध्ये जे प्रमाणजन्य ज्ञान आहे किंवा त्याला जाणणं किंवा संवेदना ज्या आहेत त्या केवळ त्याच्या सन्निध्यामुळे होत असतात. कुणाच्या सन्निध्यामुळं? पराप्रकृतीच्या सन्निध्यामुळं. ते तिच्या जी केवळ सान्निध्याची कृती आहे, ते जिये जवळकीचे करणे. त्या जीवरूप प्रकृतीने अहंकाराच्या विंदाने शब्द वापरला बघा, कौशल्याने. विंदाने म्हणजे कौशल्याने किंवा चातुर्याने, अहंकाराच्या चातुर्याने सत्तास्फूर्तीच्या द्वारे जगताचं भोगबुद्धीद्वारा शब्दस्पर्शादी विषयांचे आणि ममतेद्वारे स्त्रीपुत्रादिकांचं धारण केलेलं आहे. खंदारकर महाराजांनी त्याची व्याख्या केलेली आहे ओवीची. पै बुद्धीच्या अंगी जाणणे, ते जिये जवळकीचे करणे, जिया अहंकाराचे विंदाने जगची धरिजे. म्हणून जग त्यामुळं अस्तित्वात आहे. जीव प्रकृतीने बुद्धीच्या अंगी जाणण्याचा गुण आलेला आहे, नाहीतर बुद्धी जाणू शकत नाही. बिंबामुळं तिच्यात ती शक्ती आलेली आहे. आपल्याला नेहमी वाटत असते माझ्या बुद्धीमुळं मला ज्ञान झालं, पण बुद्धीला ज्ञान देणारं एक दुसरी चेतना आहे आणि त्या चेतनेच्या प्रेरणेमुळं सत्तास्फूर्तीमुळे बुद्धी चलित होत असते. बुद्धीमध्ये जाणीवेचं लक्षण निर्माण होत असतं, जाणीवेचा गुण येत असतो. त्यामुळे जीव प्रकृतीने बुद्धीच्या अंगी जाणण्याचा गुण आला आणि अहंकाराच्या चातुर्याने त्यानं जगास धारण केलेला आहे. मी 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 म्हणणारा, कर्तृत्वाची भ्रांती घेणारा हा अहंकार असतो आणि जोपर्यंत अहंकार आहे ना तोपर्यंत ही सृष्टी धारण केलेली असते. म्हणून भोगबुद्धीच्या द्वारे विषयांचं आणि ममत्वाच्या द्वारे स्त्रीपुत्रादिकांचं धारण या अहंकारामुळं केलेलं आहे. अहंकार नसता तर ममत्व निर्माण झालं नसतं. विषयाबद्दलची भोगबुद्धी अहंकारामुळे निर्माण होते, त्याबद्दलची आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीतूनच प्रपंचाची उभारणी आहे. ही लक्षात ठेवण्यासारखी बाब या ओवीमध्ये आहे. त्यामुळे बुद्धीच्या अंगी जी शक्ती आली ना जाणण्याची, ती जीवाच्या सान्निध्यामुळे आलेली आहे. अहंकारामध्ये भोक्तृत्ववृत्ती किंवा ममत्व जे आलेलं आहे ते जे आलं ते या जीवसृष्टीमुळं आलेलं आहे, त्यांच्या सान्निध्यात असल्यामुळं. वास्तविक विचार केला तर बुद्धी जड आहे. कारण बुद्धी ही सात्विक आहे आणि तेज तत्वाची आहे. तेज तत्व म्हणजे अग्नी हे महाभूत आहे आणि सगळी पाचीच्या पाची महाभूत जड आहेत. मग बुद्धी कशी ती चेतन असेल सांगा बघू. बुद्धी सुद्धा जड आहे. त्याचं कारण आहे ती एका महाभूतापासून तयार झालेली आहे बुद्धी आणि एका गुणापासून, सात्विक गुणापासून तयार झालेली आहे. मग गुण जड आहेत, महाभूत जड आहेत. मग गुण आणि महाभूत जड असतील तर बुद्धी कशी चलित असेल, चेतन असेल. म्हणून बुद्धी सुद्धा जड आहे आणि ती अपरा प्रकृतीतली आहे. आपण पंचमहाभूत हे अपरा प्रकृतीतले आहेत. पण चैतन्याच्या सत्तेमुळे ती पदार्थांना जाणते. ती सत्ता कुणाची घेते? उसनवारी घेते चैतन्याची. आणि चैतन्याच्या सत्तेवर हा जीव काय बोलतो? मला समजलं, मी जाणलं, मला कळलं. कशाद्वारे? बुद्धीच्या द्वारे. वास्तविक बुद्धीत पडलेलं ते प्रतिबिंब आहे आणि ते बुद्धी प्रतिबिंब बोलतोय तसं. कारण बिंब असल्याशिवाय प्रतिबिंबाला काही किंमत नसते. तर बुद्धी कशी आहे? काचेसारखी आहे. काच कशी आहे? प्रकाशरूप. त्यामध्ये प्रकाश मूळचा आहे का काचेत? नाही, मूळचा प्रकाश नाही. तसा बुद्धीमध्ये मूळची चेतना नाही आणि त्यामध्ये काच प्रकाशरूप नसते. पण प्रकाशाशी संबंध आला की परावर्तित करण्याचं सामर्थ्य काचेच्या मध्ये आहे. काचेचा धर्म काय आहे? आलेलं एखादा जो प्रकाश आहे तो परावर्तित करणं. मग काच परावर्तित करू शकते. विचार करायला गेलं तर काचेमध्ये प्रकाश नाही, पण काच प्रकाशरूप वाटते. कारण सूर्याचं किरण किंवा एखाद्या दिव्याचं किरण त्याच्यावरती पडलेलं असतं म्हणून.
त्या बिंबामुळे त्याच्यात प्रकाश रूपता प्राप्त होते. तसं बुद्धीला जाणण्याची क्षमता जी येते त्याला कारण आहे की तो मूळचा प्रकाश त्यामध्ये प्रतिबिंबित झालेला असतो. त्यामुळं विचार केला तर बुद्धी जड आहे आणि म्हणून आपल्याला जे कळणं हे जे कळतंय ना, हे कळणं जो प्रकार आहे हा आत्मसत्तेच्या आधारावर, भगवंताच्या सत्तेच्या आधारावर कळणं चालू असतं. म्हणून सगळ्या ज्या वृत्ती ज्या काम करत असतात ना, मग बुद्धिवृत्ती असू दे, अहमवृत्ती असू दे किंवा मनवृत्ती असू दे, ही तिन्हीच्या तिन्ही जी आहेत ही या सत्तेच्या स्फूर्तीनं आणि चेतनेनं काम करत असतात. यामध्ये विचार केला तर जीवसृष्टी आणि ईश्वरसृष्टी आपण म्हणतो, ही ईश्वरसृष्टी काय बाधक नसते, साधकही नसते आणि बाधकही नसते. काय विचार केला तर ती तिची सृष्टी असते. पण जीवसृष्टी त्याच्याकडे भोगवृत्तीनं पाहते, त्यामुळे ती बाधक ठरते. ईश्वरानं निर्माण केलेल्या सगळ्या पदार्थाकडं ते उपयोगापुरतं नाही तर त्याच्यामध्ये भोग आहेत आणि ते मला भोगायचे आहेत अशा दृष्टीनं त्याच्याकडे पाहतो मनुष्य जीव. आणि म्हणूनच ईश्वर सृष्टी बाधक ठरते. संसार दुःख रूप आहे, प्रपंच सगळ्या दुःखाचं मूळ आहे, हे म्हणायची काही गरज आहे का सांगा बघू. अपरा प्रकृतीमध्ये तसं काय आहे? अपरा प्रकृती जड आहे, ती कशी सुख दुःखाला कारणीभूत होईल सांगा बघू. जीवानं स्वतःची वृत्ती, स्वतःची आसक्ती आणि ममत्व त्यामध्ये ठेवलेलं आहे. घर जड आहे, मग घर सुख दुःखाला कारणीभूत आहे काय? नाही, कारण ते जड असल्यामुळे सुख दुःख कसं देईल? अपरा प्रकृतीतलं घर आहे. पण घर माझं आहे, त्याचा मी मालक आहे, ही वृत्ती जीवसृष्टीतून निर्माण होते. जीव त्याला विचार करतो हे माझं आहे, आणि जेव्हा त्याला जीव ममत्व देतो तेव्हाच दुःखाला सुरुवात होते. म्हणून म्हणतात की संसार दुःख मूळ आहे. वास्तविक संसार जड आहे, तो सुख दुःख देत नाही. ईश्वर सृष्टी आहे ती, ईश्वर सृष्टी बाधक ठरत नाही. जीवसृष्टी त्याच्याकडं त्याच्या वृत्ती भोगवृत्तीनं पाहतो आणि त्यातला विषयाकडे आनंद घेण्याचा विषयासक्तीनं प्रयत्न करतो, आणि ज्यावेळी त्याला अपयश येतं त्यावेळी तो दुःखी होतो. त्यामुळे संबंध जोडल्यामुळं ममत्व आणि त्यातून अहंता निर्माण होते आणि तीच बंधनाला कारणीभूत होते. बंधनात कोण आहे? जीव, देह नाही. आपण विचार करणं फार गरजेचं आहे. देह बंधनात नाही, तर मी म्हणणारा जी अहंता आहे ती अहंता बंधनात आहे. मी करतो त्यामुळं करणं आणि मी याच्यामध्ये बंधन निर्माण होतं. ही वस्तू माझी आहे तर ती वस्तू आणि माझेपण ह्यांच्यामुळं बंधन निर्माण होतं. जेव्हा हे बंधन सुटून जाईल त्यावेळी जीवनमुक्तीची अवस्था प्राप्त होत असते. त्यामुळे जीवसृष्टी हीच खऱ्या अर्थानं सुख दुःखाला कारणीभूत आहे, ईश्वर सृष्टी नाही. थोडक्यात जर ठोकळ मनानं विचार आपण जर केला तर अपरा प्रकृती जड असल्यामुळं सुख दुःखाला कारणीभूत ठरू शकत नाही, आणि पराप्रकृती मात्र चेतन आहे. चेतन म्हणजे ती जीव आहे, आणि जीवाला जेव्हा भोगवृत्ती निर्माण होते, अहमभाव ममत्व भाव निर्माण होतो, तेव्हाच खऱ्या अर्थानं ते बाधक होतं. म्हणून संबंधच तोडावे लागतात, संबंधामुळेच बंधन पडतं. मागच्या वेळा सुद्धा आपण बघितलेलं आहे. म्हणून जीवाने अपरा प्रकृतीशी भोगवृत्तीने आपलेपणा ठेवल्यामुळं ती ईश्वर सृष्टी दुःखाला कारण आहे असं मानलं जातं. वास्तविक ईश्वर सृष्टी ही जर भगवत रूप मानली तर बंधन समाप्त होतं ना. ह्यात माझं काही नाही, मी काही येताना घेऊन आलो नव्हतो. त्यामुळे या सगळ्या अपरा प्रकृतीमधलं संसारातलं कुठलंही काही गोष्ट ही माझी नाही. मग कुणाची? तर ती ठीक आहे, ती संसाराची आहे, प्रकृतीची आहे, असं एक मानायला पाहिजे. दुसरी गोष्ट नाही म्हणता आली तर असे एक म्हणता येईल ती भगवंताची आहे, कारण भगवंतानं सृष्टी निर्माण केली म्हणून ती भगवंताची आहे. आता ती भगवंताची असेल किंवा प्रकृतीची असेल, माझी तरी नाही ना, इथंपर्यंत विचार आपला आला पाहिजे. ज्यावेळी माझं पण संपून जातं ना प्रकृतीच्या संदर्भातलं, या सृष्टीच्या संदर्भातलं, त्यावेळी बंधनमुक्त होतो. त्यामुळे मी आणि माझेमुळं जीव प्रकृतीकडे भोगासक्तीने पाहतो. सगळ्या दिसतात त्या सगळ्या गोष्टी मी भोगणार आहे, आणि भोगताना सुद्धा गरजेपुरत्या नाही भोगणार, तर त्याच्या पलीकडे जाऊन भोगणार आहे.
त्यामुळं दागिन्यांचं रूपांतर बघा, भगवंतानं काय निर्माण केलं? माणसं निर्माण केली. पण नाती कुणी निर्माण केली सांगा? नाती निर्माण केली जीवानं. आता नात्यात काय बिघाड झाला की जीवाला दुःख होतं. त्यात ईश्वराचा काय संबंध आहे का सांगा? आणि बरेच जण आपण बोललो जातो, देवाने मला दुःख दिलं. देवानं दुःख दिलं नाही, देवानं माणसं निर्माण केली. तुम्हाला नाती निर्माण करायला सांगाय नाही देवानं, नाही करा. नात्यापासून बाहेर पडा, म्हणजे संबंध निर्माण होत नाहीत. आणि संबंध निर्माण झाले नाहीत की सुख दुःख अनुभवाला येत नाहीत. म्हणून ईश्वर सृष्टी ही जी आहे ती मुळात सुख दुःखाला कारणीभूत नाही. ज्यावेळी जीव भोगासक्तीने तिकडे पाहतो आणि शरीराची उत्पत्ती ही आपली उत्पत्ती आहे, शरीराचा नाश आपला नाश आहे असं मानायला सुरुवात करतो, त्यावेळी हा मानणं आहे. त्यामुळे शोक आणि मोह होतो. वर्णन तेच केलेलं आहे वरच्या ओळीमध्ये. शोक मोह म्हणजे सुख दुःख निर्माण होतात. त्याला कारण आहे आता बुद्धीच्या अंगी जाणणे आणि जवळकीचे कारणे जिया अहंकाराचे विंदाने जगची धरिजे. म्हणजे अपरा प्रकृतीला सत्यत्व दिलेलं आहे म्हणून बंधन आहे. म्हणून सगळी शास्त्र संसार मिथ्या आहे, अनित्य आहे, दुःखरूप आहे, या सगळ्या संज्ञा या अर्थाने घेतलेल्या आहेत. असा जर विचार आपण लक्षात ठेवला तर अपरा प्रकृतीचं सत्यत्व आपल्याला काढावे लागेल. संसाराया समजता जाणीजे अनित्यता, माऊली 15व्या अध्यायामध्ये बोलतात. सगळ्या समस्त संसाराला अनित्यत्व आपल्याला द्यावं लागतं. आचार्यांनी म्हणतातच, त्याचा प्रसिद्ध श्लोक आहे बघा, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटिभी. एवढं सगळ्या कोट्यवधी ग्रंथामध्ये सांगितलेलं तत्वज्ञान मी अर्ध्या श्लोकात सांगतो. अर्धा श्लोक कोणता? ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरा. जीव आणि ब्रह्म वेगळे नाहीत आणि जग हे असत्य आहे, मिथ्या आहे आणि ब्रह्मच फक्त सत्य आहे. या अर्ध्या श्लोकावरून सगळ्या शास्त्राची बांधणी यामध्येच आहे. त्यामुळे जीवाला जे ब्रह्मत्व प्राप्त होतं ते संकल्पानं निर्माण होतं. जीवा ब्रह्मत्व आहे, संकल्प लोपी. उलटा आपण बोललो. जीवाला जेव्हा ब्रह्मत्व प्राप्त केव्हा होतं? संकल्पांचे लोप झाल्यानंतर. आणि माऊलींची उभी आहे, जसा किडाळाचा दोष जाय तरी ते 15 होय. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. जीवाला ब्रह्मत्व मूळचंच आहे, पण जीवाने संबंध कुणाशी जोडला? पराप्रकृतीनं अपराशी जोडला. परा श्रेष्ठ आहे म्हणजे अपरा आणि परमात्मा यांच्यामध्ये पराप्रकृती येते. पराप्रकृती मध्ये आहे, त्यानं कुणाकडे जायचं ते ठरवायला पाहिजे. जीव मध्ये आहे. जीव कुठं आहे बघा? आता बुद्धी तत्व जे आहे ते परमात्म्याच्या जवळ आहे. बुद्धी जेव्हा मनाकडे सरकते त्यावेळी तिला सुखदुःखाचे अनुभव बघावे लागतात. आणि तीच बुद्धी समजा जवळ असणाऱ्या परमात्म्याकडे जस सरकते त्यावेळी ती सुखदुःखातून मुक्त होत असते. जीवाचं तसंच आहे. जीव मध्ये आहे आणि अपरा प्रकृती म्हणजे पराप्रकृती मध्ये आहे आणि परमात्मा जो आहे तो पुढे आहे. लगेच परमात्म्याकडे जर जीवानं वळलं परमात्म्याकडं तर त्याला सुखदुःखाचा अनुभव येणार नाही. आणि अपराकडे आलं जीव, जर पराप्रकृती अपराकडे आली तर त्याला सुखदुःखाचा अनुभव होतो. याचं मूळ कारण तिथं मध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे जीवाला ब्रह्मत्व आहे, पण संकल्प लोपतील त्यावेळी मात्र. आणि म्हणून म्हणलेलं आहे संकल्पला कारण काय आहे की त्याचं जवळीकता जी आहे, अपरा प्रकृतीशी जी जवळीक आहे त्या जवळीकतेमुळे सुखदुःख होतात. तेच वर्णन केलेलं आहे. ते जे जवळकीचे करणे जिया अहंकाराचे विंदाने जगची धरिजे. जगाला जे अस्तित्व आहे ते ममतेद्वारे, अहंकाराच्या द्वारे, म्हणजे मी अहम ममतेची लवड सवडी, त्यामुळं मातेन पवतीची बापोडी असे माऊली बोलून जातात. अहंकारामुळं सगळा घात झाला, ममत्वामुळं सगळा घात झाला. मी आणि माझं या दोन गोष्टी जोपर्यंत जीव बाजूला करत नाही तोपर्यंत त्याला ब्रह्मत्वाचा अनुभव येणार नाही. त्यालाच म्हटलेलं आहे माऊली जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. त्यामुळे जोपर्यंत जीव त्रिगुणात्मक संसाराने बंधनात आहे आणि अहमभावाचा ममत्वाचा त्याग करीत नाही तोपर्यंत तो ईश्वरावर प्रेम करू शकत नाही. भगवंतावर प्रेम करण्यासाठी मी बाजूला करावा लागतो.
अहंकार बाजूला करावा लागतो, म्हणजे शरणागती यावी लागते. म्हणून नम्र व्हावं म्हणजे शरणागती निघून जाते आणि अहंकार निघून जातो. आणि मीपणा जो आहे तोही अहंकारातून आहे, आणि माझं पण सुद्धा आहे ते माझं पणही टाकावं लागतं. जेव्हा या दोन्ही गोष्टीचा बाजूला करतो, दुर्लक्ष करतो, त्यावेळी त्रिगुणात्मक सगळा पसारा बाजूला जातो. खरा त्रिगुणात्मक पसारा दोन खांबावरतीच अवलंबून आहे. लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. मी आणि माझं या दोन खांबावर संसार चालतो. जेव्हा मी आणि माझं हा जीव टाकतो त्यावेळी जीवदशा संपून जाते, अंतःकरणाचा लोप होतो. अंतःकरण टिकलंय ते मी आणि माझे या तत्वावरतीच, अन्य काहीही नाही आहे. त्यामुळे तोपर्यंत अहंभाव आहे, ममत्व आहे, त्याचा त्याग होत नाही, त्यावेळी ईश्वरावर प्रेम करायला जागाच मिळत नाही ना. माझं 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 घेऊन सगळ्या अपरा प्रकृतीला हा कवटाळायला निघायला जीव. वास्तविक जीवासाठी ती नाही, जीवानं वापरावी कशासाठी, त्याच्या गरजेसाठी, पण त्याच्या पलीकडे जाऊन ती आसक्ती ठेवतो आणि म्हणून दुःखाला कारणीभूत होते अपरा प्रकृती जीवाच्या. हे मूळ मुद्दा इथं मांडलेला आहे. त्याचं कारण ते जवळीक असतात. अहंकार आणि बुद्धी त्या अपरा प्रकृतीशी एकरूप व्हायला जाते आणि म्हणूनच सुख दुःख अनुभवायला येतात, शोक मोह अनुभवायला येतात. जग त्याच्यावरती चालतं. माऊलीच्या हरिपाठामध्ये पोहे आहे, त्रिगुण असार आणि निर्गुण ते सार. पराप्रकृतीनं सार रूप घ्यावं. असार काय आहे? अपरा प्रकृती. असार म्हणजे संसार आहे. संसाराला पकडण्याच्या नादामध्ये सारभूत असलेला परमात्मा जो आहे तो परमात्मा बाजूला जातो. त्यामुळे वर्णन करताना शास्त्रानं सांगितलेलं आहे की 5 बोट सुद्धा त्याच एक प्रतीक आहे. 3 बोट आहेत ना छोटी, एक तर्जनी आहे, ही अंगठ्याजवळचं बोट आहे, आणि त्याला काय म्हणलेलं आहे, ही 3 बोट. तर्जनी म्हणजे जीव आहे. त्यामुळे आपण आपल्याकडे छातीकडे बोट करताना कधीही आपलं बोट नेतो, ही तर्जनी नेतो. समोर काही दाखवतो ना तेच दाखवतो. हे पॉइंटेड फिंगर ज्याला आपण म्हणतो, ते पॉइंटेड फिंगर आपल्याकडे बोट होतं, ती तर्जनी जीव आहे. त्यामुळे ते मी करायला होते ना, ती त्याला रूपक केलेलं आहे शास्त्रानं, त्याला तर्जनी आहे. आणि उरलेली 3 बोटं आहेत ना, अंगठा हा परमात्मा आहे आणि उरलेली 3 बोटं आहेत ती त्रिगुण आहेत. त्यामुळं तर्जनी जीव म्हणून मी म्हणताना आपण बोट इकडे दाखवतो, पण दोन्ही त्या तिन्हीपासून जेव्हा आपण बाजूला जातो तेव्हा अंगठ्याशी जोडून घेणं गरजेचं आहे. या तर्जनीनं अंगठ्याशी जोडून घ्यावं म्हणजे ज्ञानवृत्ती तयार होते. त्याला ज्ञानमुद्रा, ध्यानमुद्रा सुद्धा म्हणतात. ही ज्ञानाची मुद्रा आहे. याचं कारण आहे या त्रिगुणांना बाजूला केल्याशिवाय असार असलेलं त्रिगुण आहे. त्रिगुण असार आणि निर्गुण ते सार. आता निर्गुण कुणी पकडायला पाहिजे? जीवानं पकडायला पाहिजे. मग तर्जनीच्या जवळ कोण आहे? अंगठा आहे. वास्तविक अंगठ्याला पकडायला पाहिजे. त्रिगुणानं जर पकडलं तर सुख दुःख भोगावे लागतील. आणि त्याच तर्जनीनं अंगठा जो परमात्मा आहे त्याला पकडलं तर सुख दुःखापासून मुक्ती मिळते. दोन्ही एकमेकावर अवलंबून आहेत. त्यामुळं अचेतन पदार्थ जे आहेत ती फक्त पंचमहाभूताचे, ते चेतन जीवामध्ये म्हणजे मन बुद्धी अहंकार किंवा रज सत्व तम हे जास्त असतात. आणि त्यामुळं अचेतन पदार्थामध्ये पंचधा प्रकृती असते आणि चेतन जीवामध्ये अष्टधा प्रकृती असते. ही जी सगळी जड आहे ना त्यामध्ये जास्त मात्रा कुणाची असेल? अपरा प्रकृतीमध्ये तर पंचमहाभूताची आहे. आणि चेतन प्रकृतीमध्ये खरी जी चेतन जीवात्म्यामध्ये अष्टधा प्रकृती म्हणजे सगळीच असते. यामध्ये चेतन आणि अचेतन थोडासा फरक अपरा आणि परामध्ये केलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा इथं फार महत्त्वाचा आहे की त्रिगुणात्मक असलेला सगळा पसारा हा अपरा प्रकृतीतून आहे. पण त्रिगुणाला जोडून घेतल्यामुळं सुखदुःखांचा अनुभव आपल्याला येत असतो. म्हणून मन बुद्धीनं काय करावं? भगवंताचा विचार करावा. अहम स्वतः जो कोणता आहे तो शुद्ध अहम, त्याचा शोध लावावा. आणि अशुद्ध असलेला अहंकार जो आहे, जो जगाशी जोडून घेतो, त्याला बाजूला करावा. ह्या दोन्ही गोष्टी एका वेळी घडतील तेव्हा इथं माऊली म्हणतात की जीवसृष्टी जो आधार बनलेला आहे त्याला कारण ते आहे. पै बुद्धीच्या अंगी जाणणे, ते जिये जवळिकेचे करणे, जिया अहंकाराचे विंदाने जगची धरिजे. आपण 6 नंबरचा श्लोक बघूया आता. एतद्योनीनि भूतानि सर्वाणि इति उपधारये, अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा. आता वर्णन केलेलं आहे. एतत् योनीनी,
योनी शब्द वापरला आहे, जिथं निर्मिती होते भूतांची. भूतानी येतात योनीनी भूतानी सर्वानी ती उपधारये. संपूर्ण भूत म्हणजे परा अपरा ही प्रकृती कारणला आहेत, प्रकृतीला कारण ती आहेत. सर्व भूत या दोन प्रकृतीपासूनच उत्पन्न होतात. योनिनी म्हणजे उत्पन्न होतात. भूतानी सगळे भूत मात्र, सर्वानी सर्व जे आहे सर्व भूत मात्र या दोन प्रकृतीपासून उत्पन्न होतात. आणि हे दोन प्रकृती सगळ्या भूतांचं कारण आहे. मी सर्व जगाचं म्हणून भगवान बोलतात अहम मी कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा. दोन्हीचा उत्पत्ती करणारा आणि लय करणारा. प्रभव उत्पत्ती करणारा, प्रलय त्याचा लय करणारा. म्हणजे उत्पत्ती आणि लयचा निर्माता मी आहे. भगवंत स्वतः कबूल करतात मी सर्व जगाच्या उत्पत्तीचं आणि प्रलयाचं स्थान आहे. उत्पत्ती आणि विनाश ही ईश्वराची योजना आहे. ह्या श्लोकावरून आपल्या लक्षात येतं. आणि सगळी भूत मात्र जी बनलेत ना ती परा आणि परा प्रकृतीच्या योनीद्वारे प्राप्त मिळालेली आहे, जन्माला आलेले आहेत. म्हणजे प्रकृती ही स्त्री आहे आणि परमात्मा हा पुरुष आहे. आणि ह्या दोन्ही पुरुष आणि प्रकृती पुरुषामधूनच सगळे भूत मात्र जन्माला आलेले आहेत. त्यामुळं त्याचा विनाश प्रकृतीला तो जवळ करतो आणि त्याद्वारे सृष्टीची निर्मिती करतो. वास्तविक तो सृष्टीपासून फार अलिप्त आहे. ईश्वर अलिप्त राहतो, जीव अलिप्त राहत नाही. म्हणूनच तो सुख दुःखाला कारणीभूत ठरत असतो. इथं मी सर्व जगाच्या उत्पत्तीचं आणि प्रलयाचं स्थान आहे असं भगवंत स्वतः बोलतात. सगळी ईश्वराची योजना आहे. आणि त्यासाठी माऊली सुद्धा वर्णन करतात 22 नंबरच्या ओळीमध्ये. ते सूक्ष्म प्रकृती कोडे जे स्थूलाची या अंगा घडे, ते भूतसृष्टीचे पडे टाकसाळ. आता नवीन एक विचार यामध्ये मांडायला सुरुवात केलेली आहे बघा. टाकसाळ म्हणजे जसा छापखाना असतो ना, एखादा साचा असतो, असा साच्यात बनलेला आहे. ती सूक्ष्म प्रकृती जी आहे ती स्थूल रूपाने परिणामाला पावते. तेव्हा प्राण्यांच्या उत्पत्तीची टाकसाळ सुरू होते. म्हणजे प्राणी उत्पन्न व्हायला सुरुवात होतात. पुढे शब्द वापरलाय नाणी. नाणी हा शब्द नाणी निघतात. जसं पैशाची नाणी जशी एखाद्या यंत्रामधून बाहेर पडावीत किंवा छापलेल्या नोटा बाहेर पडाव्यात, तशा पद्धतीनं प्राण्यांची 84 लक्ष योनीतले जे प्राणी आहेत त्यांची टाकसाळ सुरू होते असं वर्णन केलेलं आहे. तर सूक्ष्म प्रकृती जी आहे, सूक्ष्म प्रकृती स्थूल रूपाने जेव्हा परिणामाला पावते तेव्हा प्राण्यांची उत्पत्ती सुरू होते. ते सूक्ष्म प्रकृती कोडे जे स्थूलाची या अंगा घडे म्हणजे स्थूलाशी एकरूप होते, ते भूतसृष्टीची पडे टाकसाळ. तेव्हापासूनच भूतसृष्टीला सुरुवात होते. म्हणजे सूक्ष्म प्रकृती स्थूलाशी एकरूप होते. म्हणजे परा अपराशी प्रेमानं एकरूप होते. कोडे एक शब्द वापरलेला आहे त्यामध्ये बघा. प्रकृती कोडे म्हणजे स्वतःच्या इच्छेनं प्रेमानं एकरूप होते. तेव्हाच या सृष्टीमध्ये प्राणी मात्रांचा ठसा असलेली नाणी म्हणजे जीव निर्माण होतात. हे 84 लक्ष ज्या योनी सांगितलेल्या आहेत. जेव्हा स्थूल सूक्ष्म प्रकृती या स्थूल प्रकृतीशी एकरूप होते, जीव प्रकृती म्हणजे परा आणि अपरा प्रकृती जी आहे त्या अपरेशी एकरूप होते, तेव्हाच प्राण्यांची टाकसाळ सुरू होते. प्राणी जन्माला यायला सुरुवात होतात. आणि प्राण्यांची कर्म उदाहरण कुठल्याही जीवाचं कर्म फलोन्मुख होतात म्हणून सांगितलेलं आहे. फलोन्मुख होतात म्हणजे अंकुरित होतात. बरेच जी कर्म करून ठेवलेली असतात ना अनेक जन्मामध्ये, ती अंकुरित झालं की जन्माला येतं. आता ते परिपक्व होण्याच्या दिशेमध्ये असतं आणि कर्म पूर्णत्वाला सगळी गेलेली असतात. तेव्हा पूर्णत्व होतं ना तेव्हा जीव तयार होतो. आता भोगायला आलेलं असतं ते, ती कर्म भोगायची असतात. म्हणून अपरा प्रकृती विषय रूपाने परिणाम पावते आणि भोग भोगण्यासाठी तयार होते. म्हणून जीव जन्माला येतात. खरी गोष्ट तिथंच आहे की जीव जन्माला येण्याच्या वेळी काय घटना घडते, त्यावेळी अत्यंत शांत स्थितीमध्ये असलेली प्रकृती जी असते त्या प्रकृतीमध्ये जेव्हा जी कर्म जी आहेत जीवांची, सगळ्या जीवांची कर्म जी आहेत ती फलोन्मुख होतात. म्हणजे काय, फळासाठी प्राप्त होतात. म्हणजे काय, परिपक्वतेला येतात.
अगोदर हळूहळू अंकुरित होतात आणि ती परिपक्व झाली की ती जीव जन्माला येतो. तोपर्यंत जन्माला येत नाही. आता परिपक्व झालंय, आता परिपक्व झालं म्हणजे भोगायला पाहिजे ना ते. सगळं भोगायसाठी तो जन्माला येत असतो आणि त्याचंच वर्णन यामध्ये. पण केव्हा होते हे? सूक्ष्मसृष्टी जी आहे ती स्थूल सृष्टीशी म्हणजे पराप्रकृती अपराप्रकृतीशी एकरूप होते, स्वेच्छेने एकरूप होते, तेव्हा ह्या प्राण्यांचा जन्म व्हायला सुरुवात होते. याचा अर्थ होतो की कर्म जी असतात ती जीवाची फलोन्मुख झाली की त्याला भोगायसाठी ती परिपक्व होऊन जीवाला जन्मच घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, असं वर्णन जे आहे ती वासनाच परिपक्व होते आणि ती वासना जन्म घ्यायला भाग पाडते. अशी सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीची एकरूपतेतूनच ही भोग भोगण्यासाठी तयार होते. म्हणून जीव हळूहळू जन्माला येतात असं वर्णन या ओवीमधून माऊली करतात. म्हणून माऊली म्हणतात ते सूक्ष्म प्रकृती कोडे जे स्थूलाची या अंगाकडे ते भूतसृष्टीची पडे टाकसाळ. टाकसाळ म्हणजे छापखानाच तयार चालू होतो, छापायला चालू होतो. एक 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 जीव बाहेर पडायला सुरुवात होतो, नाणी नोटा बाहेर पडायला सुरुवात होतात. अशा अर्थानं माऊलींनी तो शब्द वापरलेला आहे. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतंय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.